हॉटेलचे सामान खरेदीच्या बहाण्याने मित्राला कारमध्ये बसून नगरला आणून शेंडी बायपास रोडच्या कडेला कार थांबवून अज्ञात कारणातून त्याच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी मारून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह थेट सांगली जिल्ह्यात नेऊन वारणा नदीच्या काठावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला MIDC पोलिसांनी अटक केली आहे। भाऊसाहेब रामदास पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून गोरख अशोक माळी आणि रवींद्र किसन माळी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। त्यातील रवींद्र माळी याला पोलिसांनी अटक केली असून गोळी मारणारा मुख्य आरोपी गोरख माळी हा फरार आहे। मयत आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे मित्र आहेत। यातील आरोपी गोरख माळी याचे हॉटेल असून त्या हॉटेलचे सामान खरेदी करण्यासाठी तिघेजण मारुती इर्टिगा कारने 8 जून रोजी दुपारी नगरला आले होते।